कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, कलारसिक आणि पर्यावरणप्रेमी स्वर्गीय शिरीष सप्रे यांचं गेल्या वर्षी 26 जूनला हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सप्रे जाधव कुटुंबीय आणि गुणीदास फाउंडेशन यांच्या वतीनं आज पुस्तक प्रकाशन आणि सांगीतिक आदरांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदार शरद पवार, सुस्मिता सप्रे, प्रसिद्ध बासरीवादक पंडित राकेश चौराशिया, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, अभिनेते कवी किशोर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वर्गीय शिरीष सप्रे यांच्याबद्दल त्यांच्या मित्रांनी व्यक्त केलेल्या भावनांचं प्रिय शिरीष सप्रेम हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. यावेळी बोलताना पंडित सुरेश तळवलकर यांनी गरिबीतून वर आलेला या उद्योजकाला गरिबांबद्दल कणव होती असं सांगितलं. त्यांनी कधीही मोठेपणा मिरवला नाही. जीवनाकडं कसं बघावं, आनंदी कसं राहावं आणि इतरांना आनंद कसा द्यावा हे त्यांनी शिकवलं. तसंच सर्वांना ऊर्जा देणारं असं हे व्यक्तिमत्व होतं असं त्यांनी नमूद केलं. खासदार शरद पवार यांनी सप्रे हे बहुआयामी, सर्वस्पर्शी आणि ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं असं सांगितलं. अशा कर्तृत्ववान सप्रे यांना कदापि विसरता येणार नाही. राज्याची धुरा सांभाळत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट व्हायची. यामध्ये कोल्हापूरमधील उद्योगांबाबत चर्चा व्हायची. यावेळी शिरीष सप्रे यांचा परिचय झाला. यानंतर या बहुआयामी व्यक्तिमत्वानं त्यांच्याशी एक वेगळं नातं निर्माण केल्याचं सांगत खासदार पवार यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर स्वर्गीय शिरीष सप्रे यांना सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये पंडित राकेश चौराशिया यांनी बासरी वादन केलं. त्यांना सत्यजित तळवलकर, संजय दास उर्फ बापी, शेल्डन डिसिल्वा संगीत हळदीपूर, विनायक पोळ यांनी साथ दिली. यावेळी राजसी जाधव सप्रे, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, मधुरी महाराज छत्रपती, समरजित सिंह घाटगे, फी बी. पाटील, किसन कुराडे, राजप्रसाद धर्माधिकारी, दिलीप बनछोडे, डॉक्टर अजित शुक्ल, अभय देशपांडे, दर्शन शिपूरकर, अमित कुलकर्णी यांच्यासह गुणीदास फाउंडेशनचे सदस्य, सप्रे जाधव कुटुंबीय आणि विविध क्षेत्रांमधील मान्यवर उपस्थित होते.